तुम्ही भजन श्रवण करताय। नवविधी भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण भक्ती। अभिमन्यू आपल्या आईच्या गर्भामध्ये शिकला। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईच्या गर्भामध्ये जी भक्ती शिकले ती भक्ती आज तुम्ही श्रवण करताय। हौशे गौशे नवशे सगळे कार्यक्रमासाठी आलेले असतात। कोणाला जोक आवडतात, कोणाला भजन आवडतं, कोणाला जोक आवडतात, तर कोणाला गायन आवडतं। सगळा 12 रंग देण्याचा काम या ठिकाणी आज झालं पाहिजे। आणि जे काय आज आमच्या मुखामधून, दोघांच्या पण मुखामधून जेवढं काही चांगलं येणार ते आमच्या गुरु माऊलींचं असणार। अर्थात का वाईट येताला वाईट काय येणार नाही, पण नकळतपणे काय मुखातून वेडावाकुडा शब्द जो काही निघतो तो आमचा स्वतःच असतो, त्याच्यात आमच्या गुरु माऊलींचं ते दोष नाही। कारण वदवता जो परमेश्वर आहे, आम्ही निमित्त मात्र आहोत। प्रथमतः भजनाला सुरुवात करूया। बोनी पहिला यमन राग आळवलं चांगलं खरं सुंदर बोनसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि बोनची कोरस म्हणते उत्कृष्ट कोरस चांगलं म्हणतात। दुसरं तुम्ही राग माटून घेऊन गो सुंदर कोरस आहे। शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी शुक्र तारा मंदवारा चांदणे साष्टांग नमन माझे
चरणी तुझ्या दत्तात्रया साष्टांग नमन माझे चरणी तुझ्या दत्तात्रया सौख्य दे सुख शांती दे सौख्य दे सुख शांती दे आम्हा तू अज्ञजना आम्हा तू अज्ञजना स्वामी तूच साई तूच स्वामी तूच साई तूच काय वर्णू तुझ्या गुणा काय वर्णू तुझ्या गुणा खेळ तुझा न्यारा जगती काय सांगू तुझ्या खुणा खेळ तुझा न्यारा जगती काय सांगू तुझ्या खुणा खेळ तुझा न्यारा जगती काय सांगू तुझ्या खुणा आतुर तुझ्या दर्शना आतुर तुझ्या दर्शना भाव घेशी पावशी तू भाव घेशी पावशी तू हे जमनी गावना
हॅलो पेटी चालत या ठिकाणी वारकरी परंपरेचं वैभव ज्यांनी आयुष्यभर हरिनामाची सेवा केली आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत संतांची आणि पांडुरंगाची एकनिष्ठ राहून ज्यांनी सेवा केली, वैकुंठवासी श्री सद्गुरू बाबा महाराज सतारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पित करतोय. आणि सन्माननीय महाराज हेमंत महाराज सुर्वे यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे बुवा दिगंबर पाटील तळसार आगार यांच्याकडून हे गजानना श्री गणराया बुवा भगवान लोकरे बुवा यांची आरती म्हणून दाखवा. बक्षीस उलटा उलटा आला देवा. पैसे घेऊन मोकळं होशील नाही तुला काय करा. बुवा दिगंबर पाटील तळसा आगार यांच्याकडून परशुरामभाऊ पांचाळ यांचा परशुरामभाऊ पांचाळ यांच्या मत्स्यगंधा भारुडामधील एक झलक दाखवा म्हणून 100 रुपयाचं मोबाईल पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे भजनप्रेमी श्री मनोहर भाई शिरधनकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे भजनप्रेमी श्री दीपक काका सुर्वे यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद. भजनप्रेमी मनोहर भाई शिरधनकर यांच्याकडून पक्वाज अदक आमचे आनंदजी सावंत यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी बक्षिस दिली सगळ्यांचे आभार, लाख लाख आभार व्यक्त करतोय. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य ऐश्वर्य प्राप्त करो अशी ती सत्यनारायणच्या चरणी प्रार्थना करतोय. कारण या जागेवरून आम्ही बोलताव त्रिवार सत्य असते. कारण लक्ष्मी आणि सरस्वती, लक्ष्मी सगळ्यांकडे येता जाता येता जाता. लक्ष्मी चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे, पण सरस्वती कोणाकडे पण येत नाही. त्यासाठी रियाज करावा लागतो, आराधना करावी लागते, सरस्वतीची आराधना करावी लागते, तपस्या करावी लागते. कोणा सुद्धा सरस्वती प्रसन्न होत नाही. लक्ष्मी चंचल आहे. आज 500 रुपये त्यांच्या खिशात होते, आता ते माझ्याकडे येईल. उद्या खडे जातील मी सांगू शकत नाही. चंचल आहे म्हणजे रस्त्यावरचा चालणारा सुद्धा करोडपती होतो आणि महालात राहणारा सुद्धा भिकारी होऊ शकतो, अशी ती लक्ष्मी आहे. सरस्वती म्हटल्यानंतर सरस्वतीची आराधना करू, रियाज करू. आम्ही उठ्ठला सुट्ट्याला भारी करीत असतात, रियाजावर थोडस परिणाम होता. आता डायरेक्ट कार्यक्रम म्हणून डायरेक्ट वरचो स्वर लावले. मला माहिती आहे खर्चात पटकन लागायचं नाही म्हणून वरचो स्वर लावले. आता हळूहळू लागणार, त्याबद्दल टेन्शन नाही. असंच असतं. आता प्रवास करून येतो, ड्रायव्हिंग मी स्वतः गेले, मोठेपणा सांगत नाही. आता 7-8 तास मी स्वतः ड्रायव्हिंग करून या ठिकाणी कार्यक्रमासाठी मी आलो. मोठेपणाची काही गोष्ट नाही, पण आमच्या या परमेश्वराच्या मनात इच्छा होती की या ठिकाणी तुमच्या या पवित्र भूमीमध्ये आमचं नामस्मरण त्याच्या मनात इच्छा होती म्हणून हे घडून आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि दोघ जण आम्ही ह्या भांडता नाही का, हरिनामाचा भांडण आहे. कसं काय ते तू सातबारा मी घेतले नाही का, माझं त्यांना घेतलं नाही, काय तो विषय नाही. ते हरिनामाचा भांडण रामकृष्ण हरी कसा, राम या नामामध्ये किती ताकद आहे. हे रामायण ज्यावेळी घडलं नाही का, त्यावेळी रामायण घडायच्या अगोदर ते लिहिलं गेलं. ते कसं, वाल्या कोळी नावाचा गुंड काय करायचा, गुंड प्रवृत्तीचा तो गुंड काय करणार, चोरी करणार, मर्डर करणार, माणसं मारायचा त्याचं काम. काय करायचा, रस्त्याने जाणारा येणारा जे कोण हातात ब्रेसलेट दिसला, हात तोडी ब्रेसलेट काढी, अंगठे दिसले 3-4 बोटा तोडी अंगठे काढून घे,
अशी त्याची वृत्ती आणि त्याच्या कर्माचं एवढं पापाचं घडो त्याचं इतकं भरत गेलो. चित्रगुप्तान लिवान घडो व्हावाक लागलो. मराठी काळ आपले मालवणी कळताना व्हावाक लागलो म्हणजे वाहत चाललाय. मी तर स्पष्टीकरण पण करणार, समजलं नाही तर मला सांगा, तुमच्याला थोडीशी मजा येणार. बोने सांगले नाही माझ्यापेक्षा मालवणी तू बोलतो ना, म्हणजे तू खडेच हो मालवण तू नाही. आपली भाषा साता समुद्रापलीकडे मच्छिंद्र कामेने घेऊन गेले मालवणी भाषा. बोलाक लागता का माने कधी पण, बरोबर की नाही? आपल्या बोलाक लागणार. मी मुंबई सुद्धा मालवणी बोलतो, समोरचो शुद्ध बोल ना माझी मालवणी. आपण सोडायचा ना, ह्याना सोडला म्हणता तो बोलणार तुम्ही काय इलो. आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे. तर भैया लोक कधी मुंबईमध्ये ट्रेन मध्ये भेटले तर बघा, ते आपल्या भाषेचा खनवा होया पानवा आपली भाषा बोलणार. ते कर्नाटकावाले तिकडचे गावले गुडगुड 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 आपली भाषा सोडणार नाही. आपल्या दोन गाडी घातल्या तरी कळणार नाही काय. आपली भाषा आपण सोडायची नाही. फॉरेनर इले तर काय ते आपली भाषा सोडतो. आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे नाही का. माणसं मारायचा चित्रगुप्ताने एवढा त्याच्या अंगावर पाप लिवान ठेवले. आता याच्या पापाचं घोडं भरलो. नारद मुनी खाली इले. अरे बाबा इथं तू माणसा मारतो, एवढा तू इथं पाप करतो, या पापाचा वाटेकरी कोण आहे? पापाचो धनी कोण आहे? कोण आहे म्हणजे काय? माझी बायको आहे, माझी मुलं आहे, माझे पिताजी आहे. घराकडे जा आणि पहिलं विचारून ये. नारद मुनींनी सांगितले घराकडेच. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे वाल्याकडे घरी आले आणि आपल्या पत्नीला विचारतायत, सोन्या नाण्यानं तुला मडवली, राणी सारखं तुला आतापर्यंत मी ठेवली, माझ्या अंगावरती एवढा पाप झालाय, थोडासा वाटा तू तुझ्या पदरामध्ये घेते काय? ती म्हणतात सौभाग्याचा लैना म्हणून फुटको काळो मध्ये जरी माझ्या गळ्यात घातलं असतं तरी आनंदाने स्वीकार केला असता. मी तुका व्हायचा सोनानं हानूक सांगलेलं नाही, तुझा काय तर तू बघ, चल पुढे. पिताजीकडे गेला. पिताजी तुम्हाला मी कसं ठेवलं तुम्हाला माहिती आहे? भाकरीच्या जागी तुम्हाला काय काय मोतीचूरचे लाडू आणून घालतोय, चटणीच्या जागी तुम्हाला चायनीज. त्या काळी चायनीज नाही होतं, पण सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला खाण्याची तुमची एवढी ऐपत नसताना मी तुम्हाला भारी भारी गोष्टी मी देतोय. तुम्हाला आज राजासारखं मी या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी किती तिकडे माणसं मारते, माझ्या अंगावरती एवढा पाप झालाय, माझ्या पापाचा थोडासा वाटा तुम्ही तुमच्या पदरामध्ये घेता का? साधी चटणी भाकरी घातली तरी मी खाल्लं असते. पुढे चला. मुलाकडे गेला. मुला राजपुत्रासारखा तुला वाढवला, ऍपलचा मोबाईल घेऊन दिलं. त्या काळी ऍपलचा मोबाईल नाही होता, पण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे गळ्यामध्ये तुझ्या एवढ्या चैन आहे, तुला जाण्यासाठी हा अश्व आहे. राजकुमाराप्रमाणे तू आता वागतोय, हे कशामुळे? मी जे माणसं मारतो, पाप करतो, ते माझ्या अंगावरती एवढं पाप झालंय, याचा थोडासा वाटा तो तुझ्या बदलात घेतो का? चला पुढे. कंटाळून नारद मुनींकडे वाल्याकडे आले आणि नारद मुनींना म्हणतायत तुम्ही सांगला असता बरोबर, इतक्यात मी पाप केले, माझो धनी कोण नाही, तुम्ही यातून मला मार्ग सांगा. नारद मुनी म्हणाले यातून तुला एकच वाचू शकेल, ते म्हणजे राम नाम. ज्या ठिकाणी माणसं मारायचा त्या ठिकाणी बस, पुराण बिराण तलवारी बाजूक ठेव, इथे बस आणि आजपासून राम नामाचा जप कर. वाल्यागोळी त्या झाडाच्या मुळाच्या त्या ठिकाणी बसली. नारद मुनी त्यांना शिकवताय, म्हणा राम. आता एवढे आयुष्यभर त्यांनी माणसं मारलेली, तर राम तोंडासून येई ना. म्हणा म्हणा राम, मरा मरा मरा. अरे मरा नाही बाबा, राम राम. मरा मरा, अरे मरा नाही बाबा, राम राम. आणि मरा मरा राम राम, मरा मरा म्हणते वेळी नकळतपणे मुखातून राम नाम शब्द निघाला. आणि रामायण होण्याच्या आधी रामायण ज्यांनी लिहून ठेवलं वाल्मिकी ऋषी झाले. एवढी राम नामामध्ये ताकद आहे, म्हणून सांगतोय हरिनामाची गोडी ज्याका लागतात त्याकाच कळतात.
नाही गोडी सगळीच गोडी गोडी सगळ्यातच असतात. नारळाच्या पाण्यात सुद्धा गोडी आहे. हो, नारळाच्या पाण्याचे प्रकार किती नंतर गजराच्या माध्यमातून सांगू. तत्पूर्वी आता गजरा आता कसं जवळ एक वाजत होते त्यामुळे बुवांका पेटव घेऊ गोय. हो, नाही तर थंड पडतले ते मध्ये मध्ये वाईट चाळ होतंय. बघलाच नाही एक थंडच पडले होते. माझ्या आधी जेवण बसलेले पण काय झाला आता सगळा आमचं राजकारण आमचं पक्ष नाही. पण तुम्हाला चुटका सांगतो, राजकारण आमचं काही विषय नाही. राजकारणामध्ये आम्ही कधी जात नसतो. कारण आपला पक्ष एकच, हरिनाम. आपली निशाणी करायची पकवाज पेटी टाळ मृदंग सगळं हे आमची निशाणी. खांद्यावरती भगवा आणि मुखामध्ये हरिनाम, हरीचं नाव. हे आमचं म्हणजे राजकारण विषय नाही. पण कोणी काय केलं नाही, सरपंचाची निवडणूक घाललेली ना 2 वर्षापूर्वी, त्या ते बुवा आमचे सरपंचाच्या निवडणुकीत उभे राहिले. सरपंचाच्या निवडणुकीला उभे राहिले बुवा आणि मला फोन केला, स्वप्नील कसं काय बरं आहे ना. चांगलं आहे तसं काय, डोंट वरी, बी हॅपी, आय एम हिअर. तर मला मी सरपंचाच्या निवडणुकीला उभा राहतोय, तर चिन्ह कुठलं घेऊ. तुम्ही म्हटलं एवढे मोठे बुवा मला साध्या पामराला कसं काय बरं तुम्ही विचारता. चिन्ह कुठलं घेऊ. तुम्ही म्हटलं काम करा, तुम्ही कुत्र्याचं चिन्ह घ्या. कुत्र्याचं चिन्ह घ्या म्हटल्यावर बुवा भडकले, तर तुझं डोका जाग्यावर आहे कसं दिसेल ते. अरे काय नाही, ते दत्तगुरूंचं वाहन आहे आणि आपण सर्व किती त्याच्यावरती प्रेम करतो आपल्याला माहिती आहे. तुम्ही ते चिन्ह घ्या, तुम्ही खरोखरच भरघोस मताने निवडून याल बुवा. बुवाने ऐकलंय मी. आणि त्या चिन्ह घेतल्याने ते आमच्या कणकवली पासून जे बॅनर लागा सुरुवात झाली, देवगड, खारेपाटण, रत्नागिरी पासून जे बॅनर लागले, चंदू जाधव बुवा कोणात कुत्रा, वरती बुवा खाली कुत्रा, आणि असे ते बॅनर लागले आणि बुवा की नाही भरघोस मतांनी निवडून आले. भरघोस म्हणजे भरघोस. ते उचलून घेतलं लोकांनी बुवांना खांद्यावर आणि फोन लावला, अरे स्वप्नील आयडिया काय ती भारीच चांगलं निवडा नेलं, आता बहुतेक सरपंच होणार. काय झालं, अरे निवडून आलो. हो, कशी काय जादू काय केलं काय. हो म्हटलं काय नाही, आता लोक मतं देऊन देऊन कंटाळलेले, म्हणजे कोणाक देऊ ताच कळत नाही. म्हणजे कोण खडे राहता, म्हणजे ह्याका मत देऊ गेला का तो मत देईपर्यंत दुसरीकडे गेलो, त्याका मत देऊ गेलो तो त्यांना पक्ष बदललाय. म्हणजे काय करायचं लोकांना पण आता समजत नाही काय करायचं ते. म्हणजे काय झालं, कन्फ्युजन आहे, जरा जोलमाल आहे सगळं, करणे का घ्या. तर झालं असं, ते सगळी चिन्ह ठेवलेली ते आता मशीन आलेले. एक वडापाव, छत्री, सिलेंडर, नगारा आणि कोणात कुत्रा, अशी ती सगळे चिन्ह. आणि जे पण इलेक्शनला जायचे त्या ह्याच्यामध्ये गेले, बटन दाबायला गेल्यानंतर पहिला गेली आजीबाई गेली, अरे याने साधी छत्री सुद्धा दिली नाही, कशाला मत देऊ, कोणात कुत्रा दिसतोय, दाबूया बटन, दाबलं. दुसरा गेला, वडापावचं चिन्ह दिलंय साधं, एवढं इलेक्शनला 500 वाटतात तरी, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून जर तुम्ही काय करत असाल तर ते कट करा, तर माका कामाक लावशा. तर असं जे हे करतात ते साधा वडापाव सुद्धा वाटला नाही, तर काय करायचं, कोणात कुत्रा दिसते, दाबलं बटन दाबून प्रबोधन, अध्यात्म आणि भजन आणि तुम्हाला थोडंफार हे या ठिकाणी थांबवून ठेवण्याची आमची जबाबदारी आहे. त्याच्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करणार. कारण आता तुम्ही ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्या काकांनी की मुंबईमध्ये 2020 सामने होतात, म्हणून आम्ही या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी 2020चा सामना, तर तसं काय आम्ही फेल झालो जाऊ नाही दोघांचा, तर 100% देण्याचा प्रयत्न करणार. कारण कधी कधी सचिन तेंडुलकर 0 सुद्धा आउट होतात आणि कधी कधी 2 सेंचुरी सुद्धा मारतात, तसं प्रकार. त्यामुळे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे बुवा, पोटापुरता दिलं, बघूया काय. गमरण
आवाज जरा वाढवा. माईकचा मी बोलतोय.
बाजे मोरी झांझर प्यारे पायल बाजे मोरी झांझर प्यारे पायल बाजे मोरी झांझर प्यारे कैसे गाऊं रे मिलना कैसे जाऊं रे मिलना पायल बाजे मोरी झांझर प्यारे पायल बाजे मोरी झांझर प्यारे पायल बाजे मोरी झांझर प्यारे जाच रही मोरी जाच रही मोरी जाच रही मोरी जाच रही मोरी सासन नंदरी जाच रही मोरी सासन नंदरी पिया बरसावत नैन अंधेरी पिया बरसावत
कृष्ण हरी हरी तान रे रे दीन तन नन तान रे रे ना दीन तन नन तन रे रे ना दीन तन नन आगे चिता ओम तोम तन नन रे ना आगे चिता ओम तोम तन नन रे ना मुरारी तारणी तोम दिदि तोम दिदि तोम मुरारी तारणी तोम दिदि तोम तन रे ना तन रे दीन तन